शिवाला कसं बघितलं जाऊ शकतं? निराकारामध्ये, ज्याला आकारच नाही, म्हणजे ज्याला बेस आहे. बेस कोणाचा आहे? देवीचा. वरती लिंग आहे, म्हणजे काय? या पृथ्वीतलावरती मी वरती उठू शकतो. हे दाखवण्याचं प्रतीक म्हणजे काय? तर ते शिवलिंग आहे. तर मला काय करायचं आहे ना, त्याला जेव्हा पुजतोय, तुम्ही कोणालाही पूजा. म्हणून मी बोललो प्रत्येक मंदिरामध्ये ते शिवलिंग असतंच आहे. कॉमन मंदिर म्हणजे शिवाचं मंदिर. बघा आता आपल्याला वाटेल नाही एक कोणाचा तरी ट्रेंड चालला आणि मंदिर कमी पडत होते, म्हणून यांनी यांच्या मंदिराच्या ठिकाणी चौकांमध्ये बौद्ध मंदिर श्रीकृष्णांचं त्याच्या बाजूला शिवलिंग ठेवून दिली, तिथेही पूजा होऊ राहिली. असं नाहीये. रियालिटीमध्ये ते का केलं जातं हे, कारण त्याच्या पाठीमागे विचार हा आहे की ते फक्त आत्मस्वरूप आहे. आपल्याला पण कुठपर्यंत जायचं? ह्या देहामध्ये अडकायचं नाहीये. देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला असं कर, देवा मला तसं. या सगळ्यांचं काय आहे? शेवटी मी मरून जाणार, सगळं संपून जाणार. मग माझं अस्तित्व काय होतं रियालिटीमध्ये? माझं अस्तित्व खरं आत्मस्वरूप होतं. माझं अस्तित्व शिवत्व होतं. मग मला काय करायचं? त्या शिवत्वाकडे नेण्याचा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो मार्गच म्हणजे काय आहे? शिवलिंगाची पूजा करणं.